हेलो दोस्तों, तो आज मी बनवत आहे राजमा चावल। तर हे राजमा आहे ते मी रात्री पाण्यात टाकून दिलेले होते आणि आता ते मी चांगले धुवून वगैरे घेते आणि ते मी आधी शिजून घेते। तर जवळजवळ आधी ना 3-4 शिट्ट्या घ्यायच्या असतात। तर 3-4 शिट्ट्या घेऊन मग ते मी त्याला फोडणी दिली। आता मी इथं कुकर लावून देते आणि हे बघा, त्याच्यात काहीच टाकायचं नाही, मीठ वगैरे काहीच नाही टाकायचं, फक्त शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। पाहिजे तर आपण दालचिनी हे वगैरे टाकू शकता तुम्ही। मी असेच शिजवते। तर इथं मी कुकर लावून दिलेला आहे आणि दुसरीकडं मग मी आता जो मसाला आहे त्याची तयारी करेन। मसाल्यात तर जास्त काहीच घ्यायचं नाही आहे। याच्या मी 3-4 शिट्ट्या होऊ देईल चांगल्या आणि त्यानंतर मग मी बाकी मसाल्याचे। ते इथं माझ्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी आता कुकर बंद करते आणि नंतर मी इथं मसाल्याची तयारी करते। मी खलबत्त्यामध्ये लसूण घेतलेला आहे आणि आपलं काही जास्त मसाला वगैरे लागत नाही राजमा चावल बनवायला। बेसिक आपले रेग्युलर मसाला लागतो, जास्त काहीच नाही लागत। इथं मी आता लसूण चांगला ठेचून घेतला आणि त्यानंतर मग मी इथं इथं बघा माझं किती छान शिजून गेला, एकदम मऊ शिजला, जास्त काहीच राहिलं नाही, एकदम मस्त शिजून गेलेलं आहे आणि खूप छान शिजला। त्यानंतर मग मी इथं आता कढई ठेवली, कढईमध्ये मी आता तेल टाकते। तेल आपण भरपूर घ्यायचं, कारण की राजमा चावलला तेल जास्त राहिलं का छान लागतो। त्यानंतर मग मी त्याच्यात जिरं आणि मोहरी टाकेन आणि ते चांगले गरम झाले का मग नंतर मग आपले बाकी मसाला टाकायचं। त्यानंतर मग मी चांगले तडतड करायला लागले। त्याच्यानंतर मी हा जो लसूण आपण ठेचून घेतला होता तो लसूण टाकेल आणि तो लसूण टाकल्यानंतर तोही मस्तपैकी गोल्डन होतील आणि जास्त गोल्डन बी नाही, थोडासा नॉर्मल कच्चा राहू द्यायचा, नॉर्मल राहू द्यायचं, नाही तर मग पूर्ण गोल्डन बी करू शकतो। त्यानंतर मग मी इथं कांदे टाकले, एक कांदा घेतला होता तो टाकला आणि मस्तपैकी तोही चांगला शिजून घेईल आणि जेवढा कांदा चांगला शिजला तेवढा ते चव देते। तर मग इथं मी माझा कांदा चांगला शिजून घेईल। कांदा शिजवताना बी चाळत राहायचं, कारण की त्याला कुकरमध्ये लागायची भीती असते। तर मग हे बघा माझा कांदा मस्तपैकी हे झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथं मी मसाले टाकेल, जिथं लाल मिरची, गरम मसाला आणि हळद, हिंग आणि धनियापूरची पावडर, हे सगळे आपले बेसिक जे मसाले असतात ते टाकून देईल आणि तेही चांगले कळसून घेईल। मसाले जेवढे चांगले कळसले तेवढे छान लागतं। ते बघा तुम्ही बघू शकता किती छान मसाला एकदम चांगलं कळसून घेईल मी आणि त्यानंतर मग मी इथं आपले जो राजमा आहे तो शिजवलेला तो टाकेल आणि राजमामधलं पाणी टाकायचं, कारण की त्याच्यातले सगळं जीवनसत्व असतात म्हणून ते सगळे टाकायचे। हे बघा मस्तपैकी आता इथं आपलं तुम्हाला जेवढी साल लागेल तेवढं टाकायचं पाणी। मला साल कमी घ्यायचं तर मी कमी टाकलं। तर इथं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकेल। हे बघा मस्त चवीनुसार मीठ आणि नंतर मग ही चांगली आता इथं उकळू द्यायची मस्तपैकी। इथं मी नंतर राजमा चावलची तयारी करते। इथं मी बासमती तांदूळ धुवून घेतलेला आहे चांगला आणि नंतर मग त्याला मी जिऱ्याची फोडणी देईल। हे बघा या पद्धतीने तेल टाकलं, थोडंसं जिरं आणि त्यानंतर मग जिरं चांगलं लाल होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपला जो तांदूळ आहे तो टाकून द्यायचा मस्तपैकी आणि कुकर लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि मस्तपैकी आपला जिरा राईस तयार।
दिला आणि चवीनुसार मीठ जिरे टाकायचे मस्तपैकी होऊन जातो. जास्त काहीच करायची गरज येत नाही. हे मस्तपैकी तेलात चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकायचं आणि नंतर मस्तपैकी चाळून त्याच्यात चवीनुसार मीठ आणि वल्ला झाकण. झाला आपला जिरा राईस तयार. जिरा राईस करणं सोपं आहे, खूप कठीण आहे असं नाही आहे. तर इथं माझा पाणी वगैरे मी सगळं टाकून दिलेलं आहे. आता मी याला झाकण लावून देईल. झाकण लावून 2 शिट्ट्या गेल्या आणि नंतर मग इकडे इथं माझं हे बघा जे तुम्ही बघू शकता माझे राजमा बी तयार आहे. मी इथं गॅस बंद करेल आणि नंतर सर्व करेल. इथं आपला जिरा राईस तयार आहे. 2 शिट्ट्या पण होऊन गेल्या आणि नंतर मी आता सर्व करेल. बघा इथं मी एक साईडला भात आणि एक साईडला भाजी टाकेल. मस्तपैकी झाला होता. खूप छान आला भाजी आणि रोहनला तो खूप आवडली भाजी. तो म्हणतो मम्मी परत एकदा बनव. ती करेल. तर हे इथं आपलं राजमा चावल तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.